Hello student, in last video we see how can we find common factors. Then today we are going to learn how can we find HCF, highest common factor. I told you कि what is the meaning of HCF, highest common factor. तर तो कसा काढायचा किंवा तो कसा फाइंड आउट करायचा हे आपण प्रॅक्टिस सेट नंबर 24 सोडवल्यानंतर आपल्याला कळणार आहे. वी हॅव टू फाइंड द कॉमन फॅक्टर्स. Then the multiplication of common factor is a HCF. Then first example is 45 and 30. 45 and 30. We have to find the HCF of this 45 and 30. So 45 we have to find the prime factors of 45. कितीच्या पाड्यामध्ये 45 आहेत बघायचं. 9 5s are 9 5s are 45. Then here 9 into 5, 9 into 5. Then 3 into 3. 9 च्या फॅक्टर्स काय बनणार आहे? 3 into 3. Then this 5 as it is. हे 5 मी आहे तसेच घेतले. मी काय केलंय बघा. Here we get 45. हे 45 कुठल्या पाड्यात आहेत बघा. 5च्या पाड्यात आहेत, 9व्यांदा किंवा 9च्या पाड्यात आहेत, 5व्यांदा. म्हणून मी इथे काय लिहिलं 9 into 5. 9 into 5. Then या 9 चे फॅक्टर्स परत काय पडतात 3 into 3. 3 into 3 आणि 5 is a prime number. 5 is a prime number. So 3 into 3 into 5 that is equal to 45. बघा आपण हा जर गुणाकार केला तर लक्षात येईल आपल्या 3 3s are 9, 9 5s are 45. Then we get 30. Then 30. आता 10 into 3. 10 into 3. It is very simple. 10 into 3 that is equal to 30. Then here is a 10. Here is a 10. 10. 5 2s are 10. 5 2s are 10. Here we write 5 into 2 into 3 into 3. 3 as it is and या 10 च्या ऐवजी आपण काय लिहिले 5 into 2. Instead of this time we write here 5 into 2. Then we have to find common factor. We have to find common factor. So here we write common factor. आता कॉमन फॅक्टर काय आहे? फक्त शेवटची ओळ कन्सिडर करायची. मी मागेही कॉमन फॅक्टर शोधताना तुम्हाला सांगितलं फक्त शेवटची ओळ कन्सिडर करायची. त्याच्यानंतर आपल्याला काय सापडते बघा. हियर इज अ 5. आता इथे सुद्धा काय आहे 5 आहे, त्याला मी गोल केला. आता इथे बघा शेवटच्या ओळीत 3 आहे. इथे कुठे 3 आहेत का? आहे. This one is 3 and here is also 3. आता इथे 3 आहे, हे 2 आहे, हे कॉमन नाही. मग आपल्याला 45 आणि 30 मध्ये कॉमन काय सापडलं? this 3, this 3, this 5, this 5. या 2 3 ऐवजी मी काय लिहिले एकदाच 3 लिहिले आणि हे 2 5 आहेत त्याच्याऐवजी मी काय लिहिले एकदाच 5 लिहिले. म्हणजे मला कॉमन फॅक्टर काय सापडलेले आहेत 3 and 5. 3 and 5 इथपर्यंतच तरी आपण मागच्या ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे. आता वी हॅव टू फाइंड HCF, हायेस्ट कॉमन फॅक्टर, दॅट इज इक्वल टू HCF इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर. मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर that is equal to 3 into 5 that is equal to 15. म्हणजे what is the meaning of HCF तुमच्या आता लक्षात येईल. कोणती अशी मोठ्यात मोठी संख्या आहे की त्या संख्येनं 45 and 30 ला डिवाइड होतं. म्हणजे we have to find the highest common factor HCF, which one is divided by 45 and 30 ला डिवाइड करणारी कोणती मोठी संख्या आहे. मोठ्यात मोठी संख्या आहे तर ती आहे 15. की 15 दुणे 30 आणि परत 15 नी 45 ला भाग
जातो. लक्षात घ्या. 15 त्रिक 45 म्हणजे 15 या संख्येने 45 आणि 30 या 15 या मोठ्यात मोठ्या संख्येने 45 आणि 30 ला भाग जातो. म्हणून 45 आणि 30 चा HCF काय आहे? 15 आहे. 45 and 30 चा HCF काय आहे? 50 आहे. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर 16 and 48. त्याच्यानंतर we have to find 16 and 48. HCF of 16 and 48. So here we have to make a prime factors of 16. विचार करायचा 16 कुठल्या पाड्यात आहेत? आपल्याला 2 ते 10 चे पाडे आले की आपण हे फॅक्टर्स व्यवस्थित काढू शकतो. बघा 8 दुणे 16, 8 2 जा 16. Here we write 8 into 2, 8 into 2. Then again we remember, and again we find here is 8 and then 4 2 जा 8. 4 into 2 into 2. 4 2 जा 8. Then this 4 is also in a 2 table. 2 into 2 4. या 8 च्या ऐवजी मी काय लिहिले? 4 दुणे 8. या 4 च्या ऐवजी मी काय लिहिले? 2 into 2. मग हे दोन आहे तसेच घेतले आणि हे दोन सुद्धा मी परत आहे तसेच घेतले. 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16, 8 2 जा 16. Then we take 48. Then we take 48. आता 48 कुठल्या पाड्यात आहे? 8 6 जा 48 किंवा 6 8 जा 48. 8 into 6. 8 into 6. Then परत 8 चे फॅक्टर्स काय पडणार आहेत? 4 into 2. 4 into 2. Then 6 चे फॅक्टर्स काय पडणार आहेत? 3 into 2. 3 into 2. आता परत इथं 4 आहे म्हणजे याचे परत काय पडणार आहेत? फॅक्टर्स पडणार आहेत. कसे पडणार आहेत बघा? दॅट इज इक्वल टू 2 into 2 into 2 into 3 into 2. या 4 च्या ऐवजी मी काय लिहिले? 2 into 2. ह्या 8 instead of this 8 we write here 4 into 2. 4 2 into 2. आता परत या 2 चे फॅक्टर्स पडतील का? नाही, because 2 is a prime number. So these 48 factors 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 3 जा 24, 24 2 जा 48. Then we have to find common factors. आता परत आपल्याला LCM शोधायचा आहे म्हणून आपण काय करणार आहोत? कॉमन फॅक्टर शोधणार आहोत. आता कॉमन फॅक्टर शोधताना ही ओळ कन्सिडर करायची नाही. फक्त कुठली ओळ कन्सिडर करायची आहे? लास्ट, जी ही लास्ट लाईन आहे ती कन्सिडर करायची आणि त्या लास्ट लाईन मधले आपण काय करणार आहोत? फॅक्टर्स शोधून काढणार आहोत. कसे शोधायचे बघा? कॉमन फॅक्टर हियर इज अ 2, हियर इज ऑल्सो 2. हे एक दोन आहे, हे एक दोन आहे. दिस वन 2 2. Then here is a 2, here is a 2. Then here is a 2, here is a 2. किती वेळा आपल्याला 2 सापडलेले आहेत? या 2 ऐवजी here I write 2, then this 2, then 2 and then 2. Then what is the meaning of HCF? Multiplication of common factor. Multiplication of common factor. So 2 into 2 into 2 into 2. 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16, 8 2 जा 16. काय केलं आपण या गणितामध्ये? लक्ष द्या इकडं. 16 and 48. 16 चे मी डिवायझर्स काढले. काय डिवायझर्स पडतात? 16 म्हणजे काय आहे? 8 गुणिले 2 आहे. बरोबर. हे 8 म्हणजे काय आहे? 4 गुणिले 2 आहे. हे 2 मी आहे तसेच घेतले. हे 4 म्हणजे काय आहे? 2 गुणिले 2 आहे.
factor is 2, 2, 2 and then 2. So HCF is equal to 2 into 2 into 2 into 2, that is equal to 16. म्हणजे what is the meaning of HCF मी तुम्हाला सांगितलं 16 आणि 48 ला सगळ्यात मोठ्यात मोठ्या कुठल्या संख्येने भाग जातो तर 16 या मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जातो, म्हणून त्याला आपण काय म्हणायचं आहे HCF म्हणायचं आहे. लक्षात घ्या हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे या दोन ज्या संख्या दिलेल्या आहेत या दोन संख्येला कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जातो हे आपण शोधून काढायचं, म्हणजेच काय करायचं आहे HCF शोधायचं आहे. HCF काढायचं म्हणजे काय करायचं हे नेमकं आपल्या लक्षात यायला पाहिजे की ज्या दोन संख्या दिलेल्या आहेत कुठल्याही दोन संख्या देऊ देत तर त्या दोन संख्येला कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जातो हे शोधणं म्हणजे HCF काढणं. लक्षात घ्या हायेस्ट कॉमन फॅक्टरचा मिनिंगच हे आहे की आपण कोणत्या मोठ्यात मोठ्या कोणत्याही संख्या देऊ देत तर त्या संख्येला मोठ्यात मोठ्या संख्येने कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जातो हे शोधणं म्हणजेच HCF शोधणं आहे. लक्षात घ्या. त्याच्यानंतर 39 and 25 39 and 25 39 3 plus 9 12. It is divisible by 3 किंवा 13च्या पाढ्यामध्ये आहे. लक्षात घ्या 13 3 जा 39. आता मला सांगा विचार करा 13 हे 13 सोडून कुठल्या दुसऱ्या पाढ्यात आहेत का नाही, किंवा 13 हा काय आहे प्राईम नंबर आहे त्यामुळे याचे फॅक्टर्स पडत नाहीत Then we take here 25. Then factors of 25 is 5 into 5. Then common factor. आता इथे तुम्ही म्हणाला रे कॉमन फॅक्टर काहीच नाही दिसत. जेव्हा कॉमन फॅक्टर काहीच दिसत नाही तेव्हा 13 into 3 into 1 ह्या सगळ्याला आहे. लक्षात घ्या into 1 या सगळ्याला आहे, म्हणून याचा कॉमन फॅक्टर काय येणार आहे 1 येणार आहे आणि HCF काय येणार आहे मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर दॅट इज इक्वल टू 1 म्हणजे हे 1 येणार आहे. म्हणजे 39 आणि 25 यांच्यामध्ये एकही कॉमन फॅक्टर नाही, याचा अर्थ याचा HCF काय आहे 1 आहे. 1 याच मोठ्यात मोठ्या संख्येनं या दोघांना मिळून भाग जातो, म्हणजे 39 नी पण 1 ला भाग जातो 1 नी भाग जातो आणि 25 ला सुद्धा 1 ने भाग जातो. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे HCF फाइंड आउट केलेलं आहे. लक्षात घ्या की HCF फाइंड आउट करणे म्हणजे काय करणे हायेस्ट कॉमन फॅक्टर किंवा हायेस्ट कॉमन डिवायझर मसावी महत्तम साधारण विभाजक शोधणे. आपण प्रॅक्टिस सेट 24 मधली 3 गणितं सोडवलेली आहेत. नंतर आणखी मी उरलेली 3 गणितं नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सोडवून दाखवणार आहे. Let us see another example. Example number 5. 120 and 144. We have to find the HCF of these two numbers, that is 120 and 144. Here is a 120. शेवटी in unit place there is a 0, then 12 into 10. It is divisible by 10. You know the divisibility test of 10. Then that is equal to 120. That is equal to 12 into 10. 12 into 10. So factors of 12. That is the 6 into 2. And factors of 10. 5 into 2. Instead of this 6, here we write 3 into 2. 3 into 2, then into 2 into 5 into 2. बघा
वेगळं आहे का? काही नाही वेगळं. तर 120 12 into 10 या 12चे फॅक्टर्स काय पडणार? 6 into 2. या 10चे फॅक्टर्स काय पडणार? 5 into 2 पडणार. देन या परत 6 चे फॅक्टर्स काय पडणार आहे? 3 into 2. 3 into 2. परत हे 2 as it is, this 5 as it is, this 2 as it is. These all are prime numbers. हे सगळे prime numbers आहेत. Then here we write 144. 4 plus 4, 8 plus 1, 9. It is divisible by 9 also. किंवा आपल्याला जर वर्गपाठ असतील तर आपण काय करू शकतो बघा, 12 into 12 144. 12 into 12 144. Then the factors of 12 is 6 into 2. या 12 ऐवजी मी 6 गुणिले 2 लिहिले. मल्टिप्लिकेशन ॲज इट इज. या 12 ऐवजी मी परत काय लिहिणार आहे? 6 into 2. 6 into 2. Then instead of this 6 here I write 3 into 2. 3 into 2. This 2 as it is. Then this 6, 3 into 2 and into 2. 3, 2, 3, 2. These are all prime numbers. So we have to find common factor. We have to find common factor. How can we find common factor? Here is a 3. Here is also 3. Then here is a 2. Here is also 2. Here is a 2. Here is a 2. 5. Here is not 5. Then here is a 2. And here is also 2. So 3, 2, 2, 2. These are the common factors in between 120 and 144. 3, 2, 2, 2. So HCF is equal to multiplication of common factor. Multiplication of common factor. That is equal to 3 into 2 into 2 into 2. That is 3 2s are 6. 6 2s are 12. 12 2s are 24. म्हणजे 24 या मोठ्यात मोठ्या संख्येने 120 आणि 144 ला भाग जातो. हे या पद्धतीनं आपल्याला कळतं. म्हणजे आपण प्रॅक्टिस सेट नंबर 24 मध्ये जी 10 गणितं आहेत ती खूप सोपी आहेत. तुम्ही ट्राय करा आणि त्याच्यातली मी जी मोस्टली त्यातल्या त्यात जी अवघड होती ती तुम्हाला सोडवून दाखवलेली आहेत. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत तर वर्ड प्रॉब्लेम घेणार आहोत. सो थँक्यू.